जे ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या भावनांची आम्ही इज्जत करतो आणि तर म्हणून त्याद्वारे त्यांनी जे प्रश्न आम्हाला आता विचारलेले आहेत त्याचं आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. PFAS ही कॅटेगरी आहे, हा एक प्रोडक्ट नाही आहे. याच्यात 10,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आणि लक्ष्मी येण्याआधी ही PFAS प्रोडक्ट्स आपल्या इथे वापरात येत आहेत, बनवले जात आहेत. भारतात सुमारे 55,000 मेट्रिक टन बरोबर एवढं PFAS प्रोडक्टचं उत्पादन आहे. इम्पोर्टही होत आहे, वापरले जाते, दैनंदिन जीवनात सुद्धा वापरलं जातं. याची ऍप्लिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, डिफेन्समध्ये आहे, मेडिकलमध्ये आहे आणि तर जे आता EV वगैरे चाललंय जसं सेमीकंडक्टर आहे त्या सगळ्यांमध्ये याचे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणून हे आपल्यासाठी सुद्धा गरजेचंच आहे. आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, कारण की याच्यात काय आहे महत्वाचं की PFAS बद्दल जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर व्हावा आणि तो सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो हे आम्ही करतोय आणि ते करत राहणार, कारण की याच्यात फक्त लोकांना एज्युकेट करणं हा त्याचं सोल्युशन आहे आणि ते आम्ही करत राहणार. आम्ही आमच्याकडे जेवढे प्रश्न आलेले आहेत आम्ही सगळ्यांची उत्तरं देतो आहोत. ग्रामपंचायतींना सुद्धा आम्ही प्रश्न उत्तर पाठवलेले आहेत. आता PFAS जो आहे नष्ट होत नाही, याचा अर्थ काय आहे, तो नष्ट होत नाही ही त्याची सुंदरता सुद्धा आहे. म्हणूनच त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. जिथे जिथे फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जिथे वॉटर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, पाण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सला सांभाळायचं आहे सपोज, बरोबर, मग त्यात हा घटक गेला की तो तापमान जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याला आग लागत नाही, आग लागू देत नाही, असं ते संरक्षण करतं. म्हणून ते त्यामुळेच त्याचे उपयोग आपल्याला या डिफेन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि मेडिकलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आता PFAS हा आमचा प्रोडक्ट आहे, PFAS कॅटेगरीचा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आम्ही विकतो, बरोबर. त्याच्यात जे सांडपाणी तयार होतं त्याच्यात अंशतः PFAS असतं. त्या पाण्याला आम्ही काय म्हणतो त्याला MWML तळोजाला जी फॅसिलिटी आहे MPCB ने अप्रूव्ह केलेली, तिथे आम्ही इन्सिनरेशनसाठी, इन्सिनरेशन म्हटलं तर एक भट्टी असते ती, त्याच्यात याला नष्ट करण्यासाठी 1200 डिग्री पर्यंत टेम्परेचर लागतं, 1200 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खाली नाही. 800 ते 1200 मध्ये वेगवेगळे PFAS आहेत. तर काही 800 ला जळायला सुरुवात होतात, काही 1200 पर्यंत जातात. 1200 पर्यंत सगळं काही नष्ट होतं आणि ते त्याच्या मूलभूत जे केमिकल्स आहेत त्याच्यात ते रूपांतरित होतं. पण तुम्ही किती घातक आहे मानवी आरोग्यासाठी? बघा, तसं म्हणायला गेलं PFAS काय, कोणतंही केमिकल, कोणतंही घाण पाणी जरी म्हटलो आपण ते घातकच आहे शरीर आत गेलं तर. महत्वाचं काय आहे की जेव्हा आपण असं उत्पादन करतोय केमिकल्सचं, बरोबर, त्या केमिकल्सला आपण एका बंद रिएक्टर्समध्ये त्याचे जेणेकरून त्याच्यातलं केमिकल हे जमिनीत जाता कामा नये, पाण्यात जाता कामा नये आणि हवेत जाता कामा नये, ही दक्षता आपण घेतली पाहिजे. ती लक्ष्मी कंपनी घेते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.